नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. आणि आता मी ॲक्च्युली माझ्यासाठी लंच करतोय. सो मी तुम्हाला ते दाखवतो, पण ॲक्च्युली ही ब्रेकफास्ट टाईप डिश आहे. मी ब्रेकफास्टला मोस्टली करून खातो, जेव्हा मला टाईम असतो तेव्हा मी करून खातो. आणि त्याच्यामध्ये म्हणजे बेसिकली ब्रेड आणि एग या दोघांच्या टाईपमध्ये, म्हणजे असं ऑमलेट टाईप करायचं आणि ते ब्रेडमध्ये टाकायचं, त्यामध्ये चीज वगैरे टाकायचं आणि सॉस वगैरे खायचं. सो ते खूप भारी लागतं. आणि हा आला आता नॉनसेन्स. हां, तर आणि हे कसं करतो आपण जेव्हा ते कुक करतो ना, तेव्हा त्याला पूर्ण कुक नाही करायचं, असं हाफ कुक करायचं, की जेणेकरून तू ते ब्रेडमध्ये टाकल्यावर आणि ते कट केलं ना, की असं थोडंसं येल्लो योक असं त्याचं असं थोडंसं मेल्ट होईल. ते माझ्याकडनं थोडंफार कुक्ड होतंच, मम्मी मस्त करते. पण आपण ट्राय करू आता ते असं मेल्टिंग टाईप यायचं. आणि चीज खातो मी. सो आता तवा गरम करायला ठेवला आहे. आणि आपण जरा फ्रेम थोडीशी अजून इकडे घेऊ, ही चांगलं वाटते. हां, सो आता तवा गरम करायला ठेवला आहे. आणि मग आता त्याच्यामध्ये मी तूप वापरतो. तुम्ही तेल बटर पण वापरू शकता, बटरनी पण भारी होतं. गरम झालं का बघूया, थांबा. अजून नाही झालं, सो अजून टाइम लागेल थोडासा. हां, तो काय आता आमचा तवा तापलेला आहे. आणि मी म्हणल्याप्रमाणे तूप वापरतोय. तुम्ही बटर आणि तेल सुद्धा वापरू शकता, बट मी मोस्टली प्रोबेबली तूप वापरतो. आणि जास्त नाही, थोडंच तूप. ब्रश अरे पण थांब कमी करे चटका बसतो जोरात. अरे अजून त्यामुळे जरा हे पहिलं आपण नीट लावून घेऊ, मग टाकू ना परत. असं तवर हे असं होतं बघ ना, ते कसं होतंय बरोबर, पाणी पाणी राहते थोडं. कसला ते असं नवीन आहे तर भाई त्याचं मकीन क्षेत्रात तर माझ्या अंगात तेल वळलं होतं. मकेन. सो आता आपल्याला तूप लावून झालेलं आहे. आणि आपण अंड फोडूयात. जय श्रीराम. सॉरी. त्याच्यामध्ये ते आपण टाकलं खरं, पण गेलं रे पूर्ण. यस, म्हणून नाही जर चांगलं होईल. मीठ. आवाज तर येतो बघा, थरथरतो. थांब जरा. आणि आपण टाकू आता ब्लॅक पेपर. ऍक्च्युली हे असं, हे जे योक आहे ना, हे प्रॉपर सर्कल मध्ये पडलं पाहिजे, बट ते नाही पडलं. आता जाऊ दे, काय करणार आपण. पण झालं चांगले. हां, ज्याला जमेल त्यांनी करा. आणि पूर्ण कुक नाही करायचं. सो जास्त वास होतोय. हो ना, ते तव्याचं येतं, नवीन आहे ना त्यामुळे. हा, एवढंच घालायचं. हां, आणि देन यू हॅव टू बंद करीन. आणि आता आपण चीज चीज नाही, परत का ब्रेड टोस्ट करून घेऊया जरा आपण थोडेसे. गॅस अरे तुला सो आता ब्रेड टोस्ट करून घेऊ. ब्रेड टोस्ट करून झाले की एका साईडला ब्रेडचे चीज लावायचा, एका साईडला ते अंडे टाकायचं आणि कट करायचं आणि सॉस बरे खायचं. बस. थोडेच भाजून घ्यायचे. हां, थोडेच टोस्ट. हां, टोस्ट करायचे, जास्त नाही करायचे. असे कडक कडक कुरकुरीत थोडेसे झाले ना, बस.
हे मी कट करणार आहे. हे खेळ नाही घ्यायचा आपल्याला. आवाज सो थांब जरा. चीज चीज मस्त पिवळं पिवळं. तरी पण ते ओव्हरकुक झाले ऍक्च्युली, माहिती का? म्हणजे इकडे दाखव, मी सांगतो. तरी पण ते जरा माझ्याकडनं जरा ओव्हरकुक झालंय. हे जे योक आहे ना इथलं, हे दाखव, इकडे दाखव. हे जे योक आहे ना, हे पूर्ण ओव्हरकुक नाही व्हायला पाहिजे. थोडंसं ते असं नाही का कच्चं. रॉ राहिलं पाहिजे थोडंसं. कारण की ते जेव्हा मग आपण कट करतो आणि ते जेव्हा थोडंसं मेल्ट होतं ना, तेव्हा त्याची टेस्ट जास्त छान लागते. आणि तुम्ही ॲक्च्युली चीजचं स्लाइस जास्त प्रेफरेबल आहे. बट माझ्याकडे चीजचा क्यूब होता, सो मी चीजचा क्यूब टाकला. तुम्ही पण तुमच्या याप्रमाणे चेंजेस करू शकता, तुम्हाला बंदी नाही. जस्ट डू द. आणि हा तर इकडे इकडून घेतोस का? इकडून जरा चांगले. हा तर मी मुंबईला गेलो होतो, तेव्हा तिथला एक शेफ होता. तो असा कट करतो. तर मी असं कट करायचं ट्राय करतो. असं फोक वापरून काहीतरी करत होता तो. मला जमेल का नाही आता माहित नाही यार. पण आपण असंच करूया. आपलं हेच बेस्ट आहे. हा तर कसं झालं? मस्त. खरं खरं सांग. खरं खोटं नको बोलू. मस्त झालं खूप. हा ना. पण ह्यात तू मेयो वगैरे टाकत अजून भारी लागतं. पण मी नाही टाकत. डाएट. हा डाएट वगैरे असं हेल्दी डाएट. आता मी टेस्ट करून सांगतो कसं आलंय. 2 मिनिटं. एक नंबर. चीज किसून टाकण्यापेक्षा चीजचा स्लाइस असतो ना, तेव्हा जास्ती छान लागतं. पण हे पण छान लागते. आणि तुम्ही मेयो वगैरे पण लावू शकता, बट मी नाही लावत. सो ही अशीच एक टाइमपास रेसिपी होती. म्हणलं मी काहीतरी करतोय तर व्लॉग करू. झाला नीट तर, आणि नाही झाला तर नाही आला. पण आय होप सो झाला असेल. आणि तुम्ही पण ट्राय करून बघा, पूर्ण करा. आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. लाईक, शेअर, सबस्क्राईब. हे काय लाईक शेअर सबस्क्राईब. बरोबर. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय. I like that with the chemistry, yeah, I'm on you. Bite back, we could remedy that. I'm into energy and telling the facts. Tenderize my tendency.